आमच्या दौंडमध्ये डीमार्ट झालेला आहे, तर सगळेजण तिकडं जाऊन आले. सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे काढून पोस्ट केले होते त्यांच्या अकाउंटला. पण आम्ही काही गेलो नव्हतो डीमार्टला, म्हणून आज अंश पप्पा बोलले चल आपण डीमार्टला जाऊन येऊयात, बघून येऊयात कसं आहे आणि कसं नाही. आणि आम्ही बघायला गेलो होतो. पण बघायला गेलो आणि केवढी शॉपिंग करून आलो. म्हणजे खूप सारं सामान घेतलं घरात, वापरायच्या वस्तू वगैरे. अंशला शाळेची बॅग वगैरे, बॉटल सगळं आम्ही घेतलं, शॉपिंग केली. पहिली तर बास्केट घेतली होती, जास्त काय नाही घ्यायचं म्हणून. पण नंतर ना आम्ही ट्रॉली घेतली, कारण की त्या बास्केटमध्ये सामान बसत नव्हतं. कारण अंशला पण पॅन्टी वगैरे वापरायला घेतल्या, आणि मला पण चप्पल काय काय लागतं ते सगळं घेतलं अंशच्या पप्पाने. आणि खरंच खूप चांगलं झालेलं आहे हे डीमार्ट, खूप भारी आहे. चांगलं वाटतं इथं शॉपिंग करायला. नंतर ही ट्रॉली अंश चालवायला लागला. त्याला वाटलं गाडीच आहे, आणि चालवत चालवत एका माणसाला जाऊन धडकला. आणि नंतर मी त्याला म्हणलं दे बाबा माझ्याकडं, तू नको चालू, नाही तर सगळ्यांना धडकत बसशील इकडं. नंतर मग आमची शॉपिंग वगैरे झाल्यावरती इथं बिलिंगला आलो, बिलिंग वगैरे केलं, आणि मग आम्ही निघलो घरी येण्यासाठी. तर मॉलमध्ये खूपच जास्त भारी आहे सगळं. तर इथं बघा, तुम्ही बघू शकता अंशनी त्याची स्कूल बॅग अटकूनच ठेवली होती. त्याला खूप जास्त आवडली ती बॅग. पहिलं त्यांनी रेड कलरची घेतली होती, रेड एवढी काय खास वाटत नव्हती. नंतर त्यांनी सगळे ॲव्हेंजर्सची बॅग घेतली, आणि खरंच खूप जास्त चांगलं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते सगळं सामान, तुम्ही बघू शकता. ही बॅग घेतली होती, आणि घरात वापरायच्या बॉटल्स वगैरे घेतल्या होत्या. आणि ती अंशला स्कूलला बॅग घेतली होती, स्प्रे घेतला होता, आणि किचनचे नॅपकिन सेल. आणि मला एक बॅग घेतली होती, चप्पल घेतली होती, आणि अंशला बरमुडे घेतले होते वापरायला, आणि कात्या वगैरे जे जे काय वस्तू लागतात हे सगळं घेतलं होतं. आणि नंतर अंशला आम्ही पिझ्झा वगैरे आणला होता. अंशने पिझ्झा वगैरे खाल्ला. तुम्हाला मी सांगितलं ना, त्याला पिझ्झा आजकाल खूप जास्त आवडतं. तर असा होता माझा ब्लॉग. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.